ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. गुरु दत्तात्रेयांच्या या बीज मंत्राचा जप करत करत या भरतखंडाच्या भूमीवरून सेतू हिमाचल एक सारखे आम्ही नाथ पायपीट करतो. का आणि कशासाठी असेल तर या कलियुगात मानवाला सन्मार्गावर आणून भक्ती मार्गापर्यंत त्याला न्यावं, मोक्षाचा मार्ग दाखवावा, हे आम्हा नाथांचं प्रेम आहे. आणि ही प्रेरणा नाथांना कोणापासून मिळाली असेल तर याच्या पाठीशी आहेत भगवान गोपाळ कृष्ण. ज्यावेळी द्वापार युगाचा अंत समीप आला आणि कलियुगाची सुरुवात होणार होती, हे भगवान गोपाळ कृष्णांनी जाणलं. कलियुगात देव दगडाचे बनणार आहे. याला कारण काय असेल तर वृंदेचा शाप. आणि जर का देव दगडाचे बनले असतील, मानवाला भक्ती मार्गाकडे कसं नेणार? आणि म्हणून भगवान गोपाळ श्रीकृष्णांनी 9 नारायणांना द्वारकेत पाचारण केलं. भगवान गोपाळ कृष्णाचा आशीर्वाद घेतला. श्रीकृष्णांनी मंद स्मित करून सांगितलं, 9 नारायण हो, वैकुंठीच्या नारायणाचं स्वरूप आणि तुमचं स्वरूप हे काही फार वेगळं नव्हे, पण या विश्वात तुमचं कार्य अजोड आहे. आणि हे कार्य पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला कलियुगात अवतीर्ण व्हावं लागेल, पण ते मानवाच्या स्वरूपात. हे 9 महात्मे हे अयोनी संभव असल्या कारणानं ते कुठल्याही महिलेच्या पोटी जन्माला येणार आहे. तर अन्य मार्गानं प्रत्येक 9 नारायणातला नारायण त्या ठिकाणी अवतीर्ण होईल. कोणत्या नारायणानं कोणत्या नाथाच्या स्वरूपात जन्म घ्यावा याची निश्चिती श्रीकृष्णांनी त्याच वेळी केली. आणि त्याप्रमाणे अगदी योग्य वेळ येण्याच्या प्रतीक्षेत 9 नारायण अंतरिक्षात जाऊन स्थिर झाले.